आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सौमदत्तीवरचं रूपक काल बघितलं. सौमदत्त हा त्याच्या नावाप्रमाणेच त्याचं रूपक दासोपंतांनी इतकं बौद्धिक शैलीनं रंजक करून आम्हाला सांगितलंय की जो सोमदत्त आहे तो चंद्रापासून सोमदत्त चंद्रानी दिलेला जो गुण आहे तो गुण तो घेऊन पृथ्वीवर आलेला आहे सौमदत्त आणि तो दंभ हा त्याचा अवगुण आहे, विकार आहे. सौमदत्ती म्हणजे दंभ आहे असं रूपकातून दासोपंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दंभुची कान योजावा दांभिकू भाव का कल्पावा दंभयुक्ता पासाव उद्भवला पावला तो तरी दंभू तो पुरुषाश्रये वीण प्रकट दावू न शके लक्षण आणि लक्षण मुक्ता कवण जाणे दंभा म्हणून दंभवंतू तो सौमदत्ती तयाचा स्वभाव सौमदत्ती पुरुषयुक्तत्वे आला व्यक्ती तो दंभू कैचा. पुरुषाच्या आश्रयाशिवाय जीवाच्या आश्रयाशिवाय व्यक्त होण्याच्या माध्यमाशिवाय दंभ कसा प्रकट होईल, तो दंभ कसा योजावा, तो कसा कल्पावा, तो कसा असतो, तो लक्षण कशी दाखवतो. लक्षण मुक्ता कवण जाणे दंभा. त्याची लक्षणं कुठली आहेत ती पाहिल्याशिवाय आपल्याला दंभ कळणार नाही. आणि म्हणून दंभवंतू तो सोमदत्ती तयाचा स्वभाव सौमदत्ती. सोमदत्त हा दंभाचा आहे, विकार दंभवंत आहे. आणि सौमदत्ती तयाचा स्वभाव तो त्याला दिलेला आहे, त्याला प्रदान केलेला तसा स्वभाव आहे. आणि पुरुषयुक्तत्वे आला व्यक्ती तो दंभू कैसा. पुरुषाश्रय घेऊन जो दंभ व्यक्त होतो, जो विकार प्रकट होतो, त्याचं लक्षण काय आहे, तो कसा असतो, दासोपंत पुढे वर्णन करतात. बाहेरी दावी दातृत्व अंतरी असे कृपणत्व पुरुषयोगे स्पष्टत्व यया दंभ लक्षणाते अंतरी दुराचारी मन बाहेरी दावी कर्मठपण हे आश्रये वीण लक्षण बाहेरी न पडे अंतरी दूषण याती ते वरी दावी निर्मला वेशाते हे दंभ लक्षण निरुते पुरुषेची प्रकाशले क्रोधाचा सागरू अंतरी शांती विवरी वरी तो दंभु शरीरी उमटो लागे निश्चयो प्रेम नामस्मरण बाहेरी मांडी देवार्चन तया दांभिकाचे लक्षण चंद्रा ऐसे अंतरी अनियतू चित्ते बाहेरी योगुदावी लोकाते ऐसे लक्षण दंभाते पुरुषे प्रकटे अंतरी भोगू विषयांचा बाहेरी वेशु त्यागाचा सोंग जैसा विप्राचा बहुरूपी संपादी ऐसा आपुला आंगी कळंकू बाहेरी रंजवी लोकू
तो स्वभाव दांभिकू वीरू सौमदत्ती. येणे जिंकिले सर्वज्ञ देव ऋषी साधुजन. याज्ञिक दाते आन तापस संन्यासी. क्षेत्रिया माझी क्षेत्री हाची मान्यो सर्वत्री. येणेसी युद्ध करी ऐसा कवणू. प्रतिष्ठा हेची हाती धनु. संपादणूक युद्ध प्रेतनू. जया गुणा भजे जनू. बाणू तो येणे जिंकिली धने. धनंजयो कान म्हणणे लोक भजती तेणे गुणे. ईश्वरूही होये ऐसा सोमदत्ती. बळीयाडा जाणावा कौरवाकडा. जयाचा सैन्य वेढा पुरत्रयाते. आणिकही बहुत शूर दुर्योधनाचे. आणिकही बहुत शूर दुर्योधनाचे मित्र. दुर्योधनार्थ समग्र जे प्राण वेचती. ते बहुविध आता कवण. ऐसिया आक्षेपा वचन. सांगी जैल सावधान श्रोता होणे. बाह्य प्रपंचू जो सकळैकू. विचारिता पांच भौतिकू. देहादी इतरू आणिकू. आभासू जो जो. येकु चरू येकु अचरू. येकु आपणू येकु इतरू. येकु आपला येकु परू. इतरांचा कवणी 14 भुवनांचे ठाई. पांच भौतिकू जितुला काही. तो प्रपंचू ये अथि नाही संदेहो तो. तया प्रपंचाचे निसंगे. उठी स्वप्रकृती गुणा अंगे. स्वभाव वो तो निजांगे वीरूची होय. हा दंभ कसा आहे याचं वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे आणि त्याची लक्षणं तुम्हा आम्हाला ती सांगितली. खरं म्हणजे फार हे नवीन नाहीये किंवा खूप काही नवज्ञान आहे असंही नाहीये. तुम्हा आम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं इतकं सूक्ष्म विवरण दासोपंतांनी केलंय की आपल्याला त्या गोष्टींची प्रचिती आली आहे. आपल्याला ते कुठेतरी समाजात दिसलंय याची जाणीव वारंवार त्या त्या ओवीच्या शब्दांच्या वेळेला आपल्याला होते. दासोपंत वर्णन करतात. बाहेर दावी दातृत्व. अंतरी असे कृपणत्व. पुरुष योगे स्पष्टत्व. यया दंभ लक्षणाते. पुरुषाच्या माध्यमातून पुरुषाच्या योगे हा विकार उत्पन्न होतो. त्याच्या मार्फत त्याच्या माध्यमातून तो व्यक्त होतो. तो कसा? पुरुष याचा अर्थ जीव व्यक्ती. की बाहेर तर खूप मी दानशूर आहे असं दाखवायचं, पण अंतरंगामध्ये कृपणत्व आहे, कंजूशी आहे. आता ही कंजूशी कोणत्या बाबतीत आहे? जर दानत दाखवता येत असेल तर ते कंजूस कसा असेल तो माणूस? ही थोडी विसंगती वाटते. पण दानत बाहेरून दाखवायची पण आत कृपणत्व आहे याचा अर्थ त्याच्या मोबदल्यात इतर काहीतरी आपण त्याच्या बदल्यात घेतो आहोत किंवा ती व्यक्ती त्याच्या मोबदल्यात त्या दानाच्या मोबदल्यात स्वतःचा स्वार्थ साधून घेते. दान या शब्दाचा अर्थच असा आहे की कुठलीही निस्वार्थपणे केलेली जी दानत आहे, जे देणं आहे, त्याच्या मोबदल्यात काही मिळावं अशी आशा न ठेवता जो कोणती वस्तू, गोष्ट, अन्न, धान्य जे काही देतो
त्याला दानत म्हणावं, त्याला दातृत्व म्हणावं. पण दासोपंत असं म्हणतात की देताना तो दान आहे असं भासवतो, पण अंतरंगामध्ये मात्र त्याच्या कृपणत्व आहे. हे कृपणत्व म्हणजे स्वार्थी वृत्ती, त्याच्यापासून काहीतरी मिळवणं, मोबदला. मग ते प्रसिद्धी, कीर्ती, पैसा, आणखी कुठला वैयक्तिक स्वार्थ, काहीही असू शकतं. आणि अशा प्रकारचं कृपणत्व, अशा प्रकारची कंजूशी म्हटलंय त्यांनी त्याला. पण कंजूशी म्हणजे स्वार्थपणा, स्वार्थी वृत्ती, मिळवण्याची त्याच्या बदल्यात काहीतरी वृत्ती, त्याला कृपणत्व असं ते म्हणतात. बाहेरी दावी कर्मठत्व, अंतरी दुराचारी. कर्मठपण बाहेरी दाखवेल. खूप भमभम पूजा अर्चा, एवढा मोठा कपाळाला टिळा, चंदनाचं गंध, सगळ्या अंगावरती भस्म, हे सगळं बाहेर दाखवण्यासाठी. पण अंतरंग मात्र कलुषित झालेलं आहे. स्त्री विषयक, ऐश्वर्य विषयक, प्रसिद्धी, पैसा यासाठी काहीही करणारी माणसं मनानं जो दुराचार करतात आणि जर ती बाहेरून कर्मठपणा दाखवत असतील तर ते दंभ, तो दंभविकार आहे. दासोपंत वर्णन करतात, अंतरी दूषण याती ते, वरी दावी निर्मला वेशाते. स्वतः अंतरंगामध्ये जे अपवित्र आहेत, अशुद्ध आहेत, गढूळ आहेत, दुराचारी आहेत, पण ते लोक मात्र वरून स्वच्छ शुभ्र पांढरे कपडे घालणारे आणि हेच दंभ लक्षण निरुते पुरुषेची प्रकाशले. जर हे असं असेल तर ते दंभ आहे. अंतरंगामध्ये दूषण याती ते, जशी जात आहे किंवा जसं कर्म त्याचं देवानी करायला सांगितलंय, किंवा विहित कर्म न करता त्या कर्माला दोष लागेल, यातीला दोष लागेल, दूषण लागेल, असं हा अंतरंगातून वागतोय. पण वर मात्र शुभ्र निर्मल कपडे घातलेले आहेत, भगवा वेश आहे, पांढरे शुभ्र कपडे आहेत, काही म्हणा, पण वेशावरून त्याचा अंतरंग स्वच्छ आहे असं मात्र म्हणता येत नाही. आणि म्हणून क्रोधाचा सागरू अंतरी, अंतरंगामध्ये प्रचंड राग, संताप, कोणाच्या बद्दल द्वेष, अगदी लहान सहान गोष्टीवरून क्रोध करणं, हे होतं कशामुळं? तर तुमचा जेव्हा स्वार्थ आडवा येतो, तुमच्या आत्मसन्मान ज्याला आपण म्हणतो, इगो, त्याला जेव्हा धक्का पोचतो तेव्हाच राग माणसाला येतो. तोपर्यंत त्याला राग येत नाही. आणि जेव्हा हा अंतरंगामध्ये इतका रागाचा सागर आहे, पण बाहेर मात्र तो शांतीपाठ करतो असं दाखवतो. अत्यंत शांत मुद्रा त्यानं धारण केलेली आहे. आणि अशा माणसाच्या शरीरामध्ये तो दंभू शरीरी उमटो लागे, आणि तो दंभ प्रकट होतो त्याच्या शरीरातून, असं दासोपंत म्हणतात. प्रेम दाखवायचं, नामस्मरण दाखवायचं देवाच्या बद्दल, पण बाहेर देवाची पूजा अर्चा, देवार्चन याचा बाजार मांडल्यासारखं हे सगळं दाखवायचं. पण अंतरंगामधून मात्र स्वार्थी वृत्ती जर माणसाची असेल तर तया दांभिकाचे लक्षण चंद्रा ऐसे, म्हणजे सौमदत्तासारखं. चंद्रा ऐसे म्हणजे स्वतःवरती डाग आहे, पण त्याचा तो जो कलंक आहे तो झाकण्यासाठी, किंवा तो झाकून मी सगळ्यांना तेज प्रकाश देतो असा भास निर्माण करणारा जसा चंद्र, तसे हे दांभिक लोक. अंतरी भोग विषयांचा, बाहेरी वेश त्यागाचा, सोंग जैसा विप्राचा, बहुरूपी संपादी. एखादा बहुरूपी ब्राह्मणाचा वेश केवळ धारण करतो आणि तो शेवटी बहुरूपीच आहे. म्हणजे काय, बाह्य रूपात तो ब्राह्मण आहे असं एखादा बहुरूपी जानवं घालतो, धोतर नेसतो, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, भस्म लावलंय कपाळावरती, शेंडीची गाठ बांधली आहे, हे सगळं बाह्य वेश आहे. एखादा बहुरूप्यानं ब्राह्मणाचा विप्राचा वेश धारण करावा, तसं अंतरंगामध्ये विषय भोगणाऱ्या लोकांचं बाहेरचा वेश जरी त्यांचा कुठलाही असला तरी अंतरंगी विषय असतील तर ते बहुरूप्यासारखं काम आहे, किंवा ते बहुरूपी आहेत, दांभिक आहेत. ऐसा आपुला अंगी कलंकू, असा आपल्या अंगचा जो कलंक आहे
किंवा दोष आहे तो लोकांना न दाखवता तो झाकून लोकांचं रंजन करतो, लोकांना भुलवतो आणि असा जो दांभिक स्वभाव आहे तो वीर सौमदत्ती असं वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे. हा दंभ कसा आहे? हा दंभ विकार असा आहे म्हणे की जे सर्वज्ञ आहे, ज्यांना सगळं त्रिकाल ज्ञान आहे, तिन्ही लोकातलं ज्ञान आहे, ते देव, ऋषी, साधुजन, याज्ञिक, दाते आणि इतर सगळेजण कोणीही असो, जपी, तपी, योगी, जोगी, संन्यासी, कोणीही असो, या सगळ्यांचा बरोबर ते युद्ध करणारा हा दंभ आहे आणि हा जिंकणारा आहे. या सगळ्यांशी हा युद्ध करतो आणि स्वतः दंभ जिंकून घेतो या सगळ्यांना. युद्धामध्ये, रणक्षेत्रामध्ये क्षत्रिया माझी क्षेत्री, समरभूमीमधल्या चांगल्या समरभूमीवरती, उत्तम समरभूमीवरती हाच सर्वत्र मान्य योद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. असा प्रसिद्ध आहे की याच्याशी युद्ध केल्यानंतर कोणीही जिंकू शकत नाही, असा हा दंभ नावाचा विकार आहे. मग त्याच्याशी जर युद्ध करायचंय किंवा त्याच्या हातात जर आपल्याला युद्ध करायचंय तर दासोपंत वर्णन करतात, हा दंभ कसा आहे, याचं युद्ध कसं आहे दंभाचं? प्रतिष्ठा हेची हाती धनु. दंभाच्या हातामध्ये धनुष्य आहे. धनुष्य आहे ते कशाचं आहे? तर प्रतिष्ठेचं धनुष्य आहे. आणि संपादनुक युद्ध प्रयत्न, जे त्यांनी कमवलेलं आहे आत्तापर्यंत, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये स्टेटस म्हणूया, ते स्टेटस जे आहे, हा सगळा युद्धाचा प्रयत्न तो करतोय. कोण? दंभ. आणि जया गुणा भजे जनु बाणुतो तो. जो जो त्या दंभाचा बाह्य रूपाचा गुण आहे, म्हणजे कीर्तन करणं, प्रवचन करणं, किंवा लोकांना भुलवण्यासाठी, किंवा संन्यासी आहे एखादा, कोणी पुजारी आहे, कोणी बाहेर जो दांभिक स्वरूपानं जे जे गुण प्रकट करतो तो तो एक एक बाण आहे त्या धनुष्याला लावलेला. दासोपंत असं म्हणतात की प्रतिष्ठा नावाच्या धनुष्याला संपादनुक, म्हणजे त्यानं निर्माण केलेलं आजवरचं समाजातलं जे स्थान आहे, ते स्थान म्हणजे त्याचा सगळा प्रयत्न आहे युद्धाचा. आणि त्या धनुष्याला, प्रतिष्ठेच्या धनुष्याला, या संपादनुकीच्या प्रयत्नानं तो जो जो कोणता व्यक्त करतो गुण, तो एक एक गुण म्हणजे त्या दंभाचा एक एक बाण आहे. लोक भुलवतो तो, लोकांना जनभूली करणारा असा हा दांभिक काय करतो, तर आपल्या एक एक गुणाचा बाण म्हणून वापर करतो. आपल्याला हे माहिती आहे खरं म्हणजे, समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी सामान्य लोकांना भुलवलंय, आपल्या फशी पाडलंय आणि अनेकांच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. त्यांची नावं घेण्यातही खरं म्हणजे आपण जीभ विटाळू नये, असे लोक दांभिक असतात. दासोपंत वर्णन करतात की आपापल्या एकेका गुणाचा ते बाण म्हणून वापर करतात त्या धनुष्याच्या साठी. आणि मग येणे जिंकिले धने धनंजयो कान म्हणणे, लोक भजती तेणे गुणे ईश्वरूही होय. ईश्वराला सुद्धा भजणार नाहीत असे ह्या लोकांना हे लोक भजतात म्हणे समाजातले. मग त्याच्यापासून ते धन मिळवतात, संपत्ती मिळवतात. धनंजयो असं का म्हणू नये म्हणे यांना, कारण ते धन मिळवतात. इथे थोडासा उपहास आणि थोडासा विनोद निर्मिती जाता जाता दासोपंत करतात. आणि लोक यांच्या याच गुणाला भजत राहतात आणि त्यांच्या फशी पडतात. ईश्वरूही होये, ते स्वतः देवही व्हायला कमी करत नाहीत, स्वतःला देवस्थानी मानायला लागतात आणि समाजाची दिशाभूल करतात. ऐसा सौमदत्ती बळीयाढा, असा बलवान सौमदत्ती, कौरवांच्या मध्ये जो योद्धा उभा आहे सौमदत्त, तो बलवान आहे असा, जो कौरवांकडचा आहे आणि ज्या सैन्याला जो वेढा पुरत्रयाला दिलेला आहे, त्या वेढ्यामध्ये हा बलवान असा दंभ नावाचा सैनिक जो सौमदत्ती तो उभा आहे. अनेक असे दुर्योधनाचे मित्र दासोपंत वर्णन करतात की दुर्योधनाच्यासाठी जे प्राण वेचायला तयार आहेत ते इथं उभे आहेत. आता मी तुला सांगतो, ऐसिया आक्षेपा वचन सांगी जाईल सावधान श्रोता होणे. आता सावधपणे श्रोते हो, तुम्ही ऐका की दुर्योधनाचे आणखी कोण कोण मित्र आहेत कौरवांच्या बाजूने उभे असलेले, तेही मी तुम्हाला सांगतो.
एक चरू एक अचरू, हलता न हलता, जो निश्चल आहे किंवा जो हलू शकणार नाही असा आहे. एक स्वतः आपण, एक दुसरा, एक आपले लोक, एक इतरांचे लोक, आणि 14 भुवनांच्या ठाई पंचभौतिक तुला काही, तो प्रपंच ये अति नाही संदेह होतो. अशा प्रकारच्या कौरवांच्या या प्रपंचाच्या संघामध्ये त्याच्यासाठी म्हणून लढायला उभे असलेले स्वप्रकृती आणि स्वभाव यांच्या निजांगाचा जो निजांगाची स्वीकृती करून जो वीर लढायला उभे राहिलेले आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन मी आता तुम्हाला करतो. असं दासोपंत या दुर्योधनाचेही इतर कोण युद्धाला उभे असलेले सैनिक आहेत त्यांचं वर्णन आम्हाला सांगणार आहेत. आपण आज ऐकलं तो सौमदत्त, जो दंभ नावाच्या विकाराचं आरोपण रूपकामध्ये दासोपंतांनी या सौमदत्तावर केलेलं आहे. कौरव सेनेमधला सौमदत्ती हा दंभ नावाचा विकार आहे, असं दासोपंतांचं वर्णन आज आपण ऐकलं. पुढचा भाग आपण उद्या बघू. कौरव सेनेमध्ये आणखी कोणते सैनिक आहेत हे खरं म्हणजे पूर्वी सांगितलंय, पण आता हे जे रूपक ते वर्णन करतायत ते आध्यात्मिक रूपक आहे, ज्याच्यामध्ये पांडवांच्या सैन्यात आणि कौरवांच्या सैन्यात कोणते षड्विकार आहेत आणि कोणते आध्यात्मिक गुण आहेत पांडवांच्याकडे याचा विचार त्यांनी केलाय. आणि हे रूपक, आध्यात्मिक रूपक मोठं उद्बोधक आहे आणि त्याचबरोबर बौद्धिक रंजन करणारं सुद्धा आहे असं मला वाटतं. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.